नमस्कार, मी अमृता कुलकर्णी. वैदिक विजडम मराठी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमर पुस्तके या व्हिडिओ सीरीजमधील पुढचे पुस्तक पाहणार आहोत. रामायण. पर्वत आणि झरे यांनी वेढलेलं दंडकारण्य नावाचं महारण्य फार पूर्वीपासून आज पावेतो अस्तित्वात आहे. त्याचा उल्लेख असंख्य जुन्या पुस्तकातून आला आहे. गोदावरी आणि नर्मदा या दोन नद्यांच्या मध्ये विस्तारलेलं दंडकारण्य प्राचीन काळी फारच मोठं होतं. ताट जंगलात गालीच्या प्रमाणे पसरलेल्या तपकिरी आणि पांढऱ्या दगडांवरून हलके हलके उड्या मारणारी, आपल्या पाण्याचा मधुर खळखळाट करणारी तमसा नदी आजही पाहू गेलं तर दिसते. 3000 वर्षांपूर्वी तमसा नदीतीरी एक महान ऋषी राहत होते. वर्षानुवर्ष कठीण तपसाधना करण्यात ते मग्न होते. त्यांची तपस्या चालू असता ते इतके अविचल बसून राहिले की त्यांच्या अवतीभोवती मोठमोठी मुंग्यांची वारुळं वाढली. मुंग्यांच्या वारुळाला संस्कृतमध्ये वाल्मिक असा शब्द आहे. तपश्चर्येची पूर्ती झालेले ते ऋषी मुंग्यांच्या वारुळातून बाहेर आले म्हणून ते वाल्मिकी या नावाने ओळखले जाऊ लागले. एके दिवशी तमसेवर स्नान करून ते ऋषी आपल्या आश्रमाकडे परतत होते. वाटेने पक्ष्यांची एक सुंदर जोडी आपसात खेळत एकमेकांचा पाठलाग करत जाताना त्यांनी पाहिली. त्या पक्ष्यांचा खेळ अवलोकनासाठी वाल्मिकी ठबकले. इतक्यात कुठूनसा एक बाण सू सू करत आला आणि त्या पक्ष्यांपैकी एकाच्या शरीरात घुसला. पक्षी तत्काळ मरून पडला. त्या पक्षाच्या विरहाने व्याकुळ झालेला दुसरा पक्षी आर्त केविलवाण्या स्वरात ओरडू लागला. त्या दृश्याने क्रोधायमान झालेले वाल्मिकी थरथर कापू लागले. त्या करुण दृश्यामुळे भावना वेगात त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. त्या शब्दांनी फक्त पारध्याची निर्भत्सना केली असं नव्हे, तर एकूणच माणसानं कसं वागावं याविषयी सांगितलं. जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा वाल्मिकींना असं जाणवलं की ज्या छंदात ते पारध्याला बोलले तो छंद सर्वस्वी नवा आहे. एका वेगळ्या विषयावर एक पुस्तक लिहायचं त्यांनी ठरवलं होतं. त्या विषयाची रचना सर्वस्वी नव्या स्वरूपात व्हावी असं गेले कित्येक दिवस त्यांना वाटत होतं. ज्या छंदात अभावितपणे ते शब्द उच्चारले गेले तो छंद नव्या विषयाच्या अभिव्यक्तीला पुरेपूर न्याय देईल असं त्यांना वाटलं. अशा तऱ्हेनं पारध्याला उद्देशून उच्चारलेले शब्द काव्याचा एक नवा प्रकार म्हणून ओळखले गेले. वाल्मिकी हे आपले आद्य कवी किंवा आदिकवी होत. संस्कृतमध्ये त्यांनी रचलेलं महान काव्य महाकाव्य हेच भारतीय वाङ्मयातील पहिलं खरंखुरं महाकाव्य होय. रामायण हेच ते महाकाव्य. कोणत्या न कोणत्या रूपात प्रत्येक भारतीय बालकाला रामायणाची कथा माहीत असते. कोणत्या न कोणत्या रूपात असा शब्दप्रयोग मी वापरला कारण शतकानुशतकं रामायणातील प्रमुख कथेनं तिच्यावर आधारलेली महाकाव्य, काव्य, नाटकं आणि कथा लिहिण्याची प्रेरणा असंख्य लेखकांना दिली आहे. तुलसीदास, उत्तरेकडे तुलसीदास आणि दक्षिणेकडे कंबन या कवींनी स्वतःच्या प्रज्ञेनं रचलेली रामायणं या दोन्ही प्रदेशात आजही विलक्षण लोकप्रिय ठरलेली आहेत. मूळ रामायणावर आधारलेल्या कोणत्याही कलाकृतीतील मुख्य कथा मुळाबरहुकूम जशीच्या तशीच आढळते. अयोध्येचा राजपुत्र राम याला आपल्या पित्याकडून दशरथाकडून लवकरच युवराज पदाभिषेक होणार आहे. युवराज पदाभिषेकाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी दशरथाच्या 3 राण्यांपैकी एकीने कैकेयीने दशरथाला आठवण केली, महाराज एकेकाळी तुम्ही मला 2 वर दिले आहेत. राजाने कैकेयीला आश्वासन दिले की त्याने दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यास तो केव्हाही तयार आहे. कैकेयीने त्वरित मागणी केली की दशरथामागून तिचा पुत्र भरत याला राजपद मिळावं आणि रामाला 14 वर्ष वनवासाला धाडावं. तिच्या मागणीने राजा अवाक झाला. याखेरीज तिने दुसरं काही मागावं अशी त्यानं खूप विनवणी केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
आपल्या पित्याने दिलेला शब्द पाळता यावा, त्याचबरोबर त्याला वचनपूर्तीही करता यावी म्हणून रामानं स्वेच्छेने अयोध्येचा त्याग केला. त्याच्याबरोबर त्याची पत्नी सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मण हेही गेले. त्यानंतर लगेचच दुःख अतिशयाने दशरथ मृत्यू पावला. रामाच्या जागी राहून भरतानं अनिच्छेनं दुःखानं अयोध्येचं राज्य केलं. सीता आणि लक्ष्मण यांच्यासह राम दंडकारण्यातून प्रवास करू लागला. तिथे आश्रमातून राहणाऱ्या अनेक पवित्र ऋषीमुनींशी जाणून बुजून वैर करणाऱ्या कित्येक राक्षसांना रामानं ठार केलं. राक्षसांचा राजा लंकाधिपती रावण याने रामाच्या या कृत्याचा सूड घ्यायचं ठरवलं. त्याने सीतेला पळवलं आणि तिला लंका बेटावर ठेवलं. रामाने सीतेचा खूप शोध केला. वानरसेनेच्या मदतीनं त्यानं रावणाची तटबंदी मोडली, त्याला ठार केलं आणि सीतेची सुटका केली. 14 वर्ष संपली. राम आणि सीता अयोध्येला परतले. राम अयोध्येचा राजा झाला. एक आदर्श राजा अशी त्याची ख्याती झाली. एके दिवशी त्याच्या कानी त्याच्या प्रजाजनांपैकी एकाची तक्रार आली. रावणासारख्या राक्षसाच्या घरी राहून आलेल्या सीतेचा आम्ही राणी म्हणून स्वीकार करायचा का? रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने सीतेला वनात नेलं आणि त्याने तिला वाल्मिकींच्या आश्रमापाशी सोडलं. वाल्मिकींनी सीतेचं स्वागत केलं. तिला आश्रमात ठेवून घेतलं. लवकरच सीतेनं लव आणि कुश या 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. वाल्मिकींच्या प्रेमळ सानिध्यात वाढलेली ती 2 मुलं अतिशय हुशार निपजली. वाल्मिकी त्यावेळी रामायण लिहित होते. ते महाकाव्य गाऊन दाखवण्यासाठी वाल्मिकी लवकुशांना घेऊन एके दिवशी रामाच्या राजवाड्यात गेले. जेव्हा रामाला कळलं की ते तेजस्वी पुत्र त्याचेच आहेत, तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला. सीतेला परत आणण्याची त्याने व्यवस्था केली. जेव्हा सीता अयोध्येला परतली तेव्हा आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तिला अग्निदिव्य करण्याचं सांगितलं. परंतु आता सीतेला जगण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिने भूमिमातेला विनंती केली, मी जर पवित्र असेल तर तू मला आपल्या पोटात घे. धरणी दुभंगली. सीतेला तिनं पोटात घेतलं. सीतेने सिद्ध केलं की ती पवित्र आहे. इतकी पवित्र की तिच्याबद्दल संशय घेणाऱ्यांमध्ये ती क्षणभरही राहिली नाही. रामायणाला अतिशय खोल अर्थ आहे. सौंदर्य आणि शालीनता यांची केवळ मूर्ती असलेली सीता जीवनातील सर्व दुःखांना जराही न कुरकुरता सामोरी गेली. म्हणून शतकानुशतक देवी म्हणून लोक सीतेला ओळखतात. सीता म्हणजे सत्य, रावण म्हणजे असत्य. राम म्हणजे सत्यासाठी झगडणाऱ्याने असत्याच्या तावडीतून सत्याची सुटका केली. मात्र संकुचित वृत्तीमुळे अखेर मानव त्या सत्याला पारखा झाला. जगाच्या वाङ्मयातील एकूण महाकाव्यांमध्ये रामाचे एक विशिष्ट स्थान आहे. आज्ञाधारकपणा आणि कर्तव्य दक्षता यांचा तो पुतळा आहे. जराही कुरकुर न करता त्याने वडिलांची आज्ञा प्रमाण मांडली आणि राज्यावरील आपला हक्क सोडला. रावणानं पळवून नेलेल्या सीतेच्या शोधार्थ त्याने हर प्रयत्न केले आणि कर्तव्य तत्पर पतीचा आदर्श त्यानं आचरून दाखवला. शेवटी प्रजाजनांच्या भावनांचा आदर करण्यासाठी त्यानं अग्निसमान पवित्र असलेल्या आपल्या पत्नीचा, सीतेचाही त्याग केला. भारतीयांना रामाचं महत्त्व याहीपेक्षा अधिक वाटतं. तो विष्णूचा एक अवतार आहे असं मानतात. भरताला मदतीसाठी ये असा संदेश धाडण्यापेक्षा रामानं वानरसेनेचं नेतृत्व पत्करलं ही गोष्ट महत्त्वाची आहे. रामाला त्याच्या ठिकाणी परात्पर भक्ती आणि आज्ञाधारकता दाखवणारं सैन्य हवं होतं. वानरसेनेमध्ये हे गुण प्रकर्षानं होते. म्हणूनच कोणतंही लष्करी कौशल्य अंगी नसलेलं वानर सैन्य उच्च लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या राक्षस सैन्याचा पराभव करू शकलं. राक्षस सेनेचा नेता दशमुख रावण होता. रावणाला ज्ञानाच्या 10 निरनिराळ्या शाखा व विद्या अवगत होत्या, म्हणून त्याला 10 तोंडांचा रावण म्हणत असावेत. रावणावर रामानं मिळवलेल्या विजयावरून हेच सिद्ध होतं की सत्य हे कोणत्याही शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. आजही ठिकठिकाणी शेकडो लोककला पथकं रामायणातील प्रसंग सादर करतात. त्यायोगे ग्रामीण जनतेची करमणूक करतात. चांदण्या रात्री रामाची दुःख किंवा हनुमानाचा पराक्रम यांची गाणी गात हिंडणाऱ्या गायकाभोवती त्याची गाणी ऐकण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली नाही असं क्वचित घडतं. राम आदर्श राजा होता. त्याच्या कारकिर्दीत त्याची प्रजा सुखी आणि संपन्न होती.
म्हणून आजही सुवर्ण युगाचं वर्णन करायचं असेल तर लोक रामराज्य ही संज्ञा वापरतात. आजही ग्रामपंचायतीमध्ये तंट्याच्या निवाड्याच्या वेळी रामाचं नाव घेऊन शपथ घेतो की खरं सांगेन असं लोक म्हणतात, कारण राम म्हणजे साक्षात मानव देहधारी सत्य होय. काही प्रमुख भारतीय सण रामजीवनाशी निगडित आहेत. युद्धानंतर रामाने अयोध्येत केलेला विजयी प्रवेश आजही दिवाळी किंवा दीपोत्सव करून साजरा करतात. देवी दुर्गेची मनापासून आराधना करून रामाने रावणावरील विजयाचा वर तिच्याकडून मिळवला. तो दिवस दसरा म्हणून ओळखतात. असंख्य भारतीय भाषांव्यतिरिक्त रामायणाची परदेशी भाषातही अनेक भाषांतरं झाली आहेत. 1500 वर्षांपूर्वी रामायणाचं चीनी भाषांतर झालं. त्या पाठोपाठ तिबेटी भाषेतही रामायण उपलब्ध झालं. कंबोडियातील एका देवळाच्या शिलालेखात तिथे रामायण 1400 वर्षांपूर्वी गायलं गेलं असा उल्लेख आहे. थायलंडमध्ये रामायणाचा इतका प्रभाव पडला की तेथील राजधानीचं नाव रामाच्या अयोध्या नगरीवरून अयुथिया असं ठेवलं गेलं. रामकथेची इंडोनेशियातील लोकप्रियताही उल्लेखनीय आहे. आजही इंडोनेशियातील बेटांवरील प्रसिद्ध छायानृत्यकार रामायणातील कोणती ना कोणती कथा सादर करताना आढळतात. खूप खूप वर्षांपूर्वी भारतीय व्यापारी आणि भारतीय संस्कृती प्रचारक यांनी दक्षिण आशियातील देशांमध्ये रामायणाचा प्रसार केला. त्या देशातील लेखक कवींनी आपापल्या कल्पना आणि स्थानिक कथा रामायणाच्या मूळ कथेत मिसळल्या आणि त्या देशात या महाकाव्याची तऱ्हेतऱ्हेची नूतन कल्पनारम्य भाषांतरं निर्माण झाली. जगाच्या वाङ्मय इतिहासात रामायणाचं स्थान अजोड आहे. या कलाकृतीसारखी भाषांतरं कुठल्याच अन्य कलाकृतीची झाली नाहीत. स्वतःच्या देशापलीकडेही ज्याला इतकी लोकप्रियता लाभली आहे असं रामायणासारखं अन्य कथानक नाही. आज आपण भारतीय प्राचीन वाङ्मयांमधील अक्षरशः अमर असणाऱ्या काही पुस्तकांचा थोडक्यात परिचय पाहिला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्राचीन वाङ्मयापैकी वेद, पुराणे, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जातक कथा, कथा सरित सागर या ग्रंथांचा थोडक्यात परिचय पाहिला. ही पुस्तके वाचून त्यातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोटिवेशन मिळेल यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. व्हिडिओ संपूर्ण पाहून हे पुस्तक ऐकल्याबद्दल, हे पुस्तक वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपण भारतीय वेद, पुराणं, त्यातील वेगवेगळ्या कथा, कथा सरित सागर, पंचतंत्र असे ग्रंथ, त्यांच्यातील संस्कृत सुभाषिते, त्यांच्या संबंधाच्या वेगवेगळ्या कथा जाणून घेण्याचा इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये प्रयत्न करू. तुम्हाला देखील या विषयावरची माहिती आणि ती देखील साध्या सोप्या मराठीमधून समजून घ्यायची असेल तर वैदिक विजडम मराठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.